नमस्कार, समता न्यूजमध्ये आपले स्वागत। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील 14 जागांवरील होणाऱ्या लढतीमधील आणखीन एक अत्यंत चुरशीची लढाई ती म्हणजे प्रभाग क्रमांक 12 छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनीमध्ये भाजपच्या उमेदवार डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे विरुद्ध राष्ट्रवादीचे दीपक काळूराम बोडके यांच्यामध्ये होणार आहे। प्रभाग क्रमांक 12 छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी हा एकूण 71,271 मतदार असणारा उच्चभ्रू मध्यमवर्गीय आणि त्याचबरोबर झोपडपट्टीमध्ये राहणारा आणि रोजगारासाठी दररोज लढाई लढणाऱ्या मतदारांचा असा अनोखा संगम असलेला प्रभाग आहे। राष्ट्रवादीचे दीपक काळूराम बोडके माजी नगरसेवक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष असलेले राजकारणातील एक खूप मोठे अनुभव समृद्ध नाव। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्थायी समितीचे अध्यक्ष असताना नागरिकांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। कार्यकर्त्यांसाठी अडचणीच्या काळात सदैव उपलब्ध असणारे दीपक बोडके समाज माध्यमांवर आपला मोबाईल नंबर अगदी सहजपणे उपलब्ध करून देतात। दुर्दम्य आशावाद असणाऱ्या दीपक बोडके यांनी आपली राजकीय सुरुवात अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून केली। सर्व समाज आणि सर्व धर्म समभाव मानत त्यांनी नागरिकांच्या अडचणींच्या वेळेस धाव घेऊन ती कामे तडीस लावून त्यांचा विश्वास जिंकला आणि तो त्याच आशीर्वादाच्या जोरावर नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष या पदापर्यंत घेऊन गेला। प्रशासनातील सर्व कामांची माहिती असणारे, त्याचबरोबर अधिकाऱ्यांसोबत पाठपुरावा करून नागरिकांची कामे करून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे। जुन्या पिढीपासून ते नव्या पिढीपर्यंत सर्वांच्या मनात असणारे नवीन बदल मान्य करीत ते आत्मसात करून स्थान निर्माण केले आणि तसे उदाहरण म्हणजे समाज माध्यमांवर त्यांनी निवडणुकीचा सुरू केलेला प्रचार। त्याचबरोबर त्यांना प्रत्यक्ष गाठी भेटीमधून देखील मतदारांचा मिळणारा मोठा प्रतिसाद ही त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो। त्यांची थेट लढत होणार आहे ती म्हणजे भाजपच्या उमेदवार डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे यांच्यासोबत, ज्या स्वतः उच्च विभूषित आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठे नाव असणाऱ्या मॉडर्न कॉलेजच्या त्या प्राचार्य आहेत। त्यांची राजकारणातील सुरुवात अगदी सामान्य कार्यकर्ता ते प्रदेश उपाध्यक्षपर्यंत झालेली आहे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात असलेला मोठा अनुभव आणि त्या क्षेत्रात काम करीत असताना आलेल्या भल्या बुऱ्या अनुभवांचा सामना आणि अनेक पातळ्यांवर करावा लागलेला संघर्ष आणि ठामपणे आपली बाजू योग्य असल्याचा सकारात्मकतेने मांडलेला मुद्दा ही त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण करते। याच त्यांच्या गुणांमुळे त्यांची लोकप्रियता फक्त शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्येच नाही तर समाजातील सर्वच स्तरामधील लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसून येते। अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक फीमध्ये सवलत देऊन त्यांना समाजामध्ये ताठ मानेने उभे राहण्यासाठी मदत केली आणि यामध्ये वडारवाडीमधील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे। शिक्षणाने बदल घडून येतो, जीवनमान आणि त्याचबरोबर वैचारिक स्तर वाढतो या भावनेने त्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेचा वारसा फक्त जपलाच नाही तर तो वाढवला देखील। त्यामुळे त्यांना सर्वच समाजातील मध्यमवर्गीय मतदारांचा मिळणारा प्रतिसाद हा उल्लेखनीय आहे। त्याचबरोबर नेतृत्व करून संपर्क यंत्रणा योग्य रीतीने राबवण्याचे आणि कामे वेळेवरच करण्याचे कसब याबाबत त्यांचा असणारा कटाक्ष आणि आग्रह हे त्यांचे वेगळेपण सिद्ध करते आणि भविष्यात त्यांच्याकडून लोकहिताची कामे यासोबतच शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवत सर्वसामान्यांसाठी परवडेल अशी शिक्षणाची कवाडे उघडी करून देण्याची जबाबदारी त्यांना नक्कीच पार पाडावी लागणार आहे। शेवटी ही निवडणुकीची लढाई अत्यंत अनुभवी आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची दुर्दम्य इच्छा असणाऱ्या दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये होणार आहे हे नक्की आणि त्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, मतदारांचा कौल कोणाला दिला जाणार हे येत्या 16 जानेवारीला सर्वांनाच कळून येईल। समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा।